हॅलो. लाखो रुपयाचे प्रोडक्ट घेतले आहेत, लाखो रुपयाचा क्लास केलेला आहे, अमुक सेमिनार केला आहे, बऱ्याच मोठ्या मोठ्या मेकअप आर्टिस्टचे क्लासेस केलेत, इंटरनॅशनल क्लासेस केलेत. मेकअपमध्ये म्हणू नका तेवढे इन्व्हेस्ट केलेले आहेत. येस, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्टच कुणी नाही सांगितली. आत्ताच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला चांगल्या नावाने टिकून राहायचं असेल, तुम्हाला चांगलं काम करायचं आहे. 1 वर्षात करायचं आहे, 2 वर्षात करायचं आहे, 2 वर्षात उचलबांगडी करायची का 20-20, 30-30 वर्ष आमच्यासारखं चांगल्या नावाने टिकून राहायचं आहे. त्यामुळे प्रत्येक मेकअप आर्टिस्टने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खूप सारे टिप्स आणि नॉलेज जे आतापर्यंत कुणी सांगितलंच नसेल ते मी सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्ट हायजीन का महत्त्वाचं आहे ते बघितलं. ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून आपली खूप महत्त्वाची जबाबदारी आहे बरं का. त्यामुळं जे सांगते ते खूप खूप महत्त्वाचं आहे. हा आहे माझा डिस्पोजेबल टूल किट, जो माझ्यासोबत प्रत्येक ऑर्डरसाठी प्रत्येक ब्राईडसाठी असतो. किंवा तुम्ही ह्या पद्धतीने पण एक डिस्पोजेबल किट करून ठेवू शकता. ह्याच्यात काय काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतेच आहे. इथे तुम्ही सेपरेट डिस्पोजेबल किट तयार करू शकता, असा कॉमन बॉक्स करू शकता. ह्या वस्तू किंवा स्पंज किंवा ब्युटी ब्लेंडर हे क्लायंटलाच देऊन टाकायचं बरं का. खूप छोटी वाटणारी गोष्ट पण खूप इम्पॅक्टफुल आहे बरं. डिस्पोजेबल गोष्टींचं जर झालं, किट किंवा बॉक्स मी तुम्हाला दाखवला, पण जे कॉमन ब्रश आपण यूज करतो त्याचं काय? नळाखाली वॉश करून सोपनी वॉश करून ह्याचे ब्रिसल्स खराब होतात. येस, खराब होतात. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तो आयसोप्रोपिल ग्लायकॉल, रबिंग अल्कोहोल किंवा सर्जिकल स्पिरिट असं तुम्ही ग्लासमध्ये काढून घेऊ शकता. क्रीमी सबस्टेन्स झालं म्हणजे क्रीमी आयशॅडोज झाले, क्रीमी लिपस्टिक झाल्या, जेल लायनर झालं, तर तुम्ही हे आयसोप्रोफिलमध्ये डिप करून ठेवायचं आहे. अगदी अर्धा मिनटं डिप करायचं आणि तुम्हाला त्यानंतर ते टॉवेल ड्राय करायचं आहे. मग हे पावडर ब्रश, ब्लश ब्रश किंवा कॉन्टोरचे जे ब्रश आहेत, जे मोठे ब्रिसल्सवाले आहेत, त्याचं काय? त्याच्यासाठी तुम्हाला हेच आयसोप्रोफिल ग्लायकॉल किंवा सोल्युशन छोट्याशा किंवा मोठ्या स्प्रेमध्ये भरून ठेवायचं आहे हां. आणि ते तुम्हाला तुमच्या ब्रशवरती स्प्रे करायचं आहे. आणि हा ब्रश तुम्हाला एक चांगल्या नॅपकिनवरती क्लीन करायचं. एवढं क्लीन करून संपत नाही बरं का. तर हे आहे स्टरलायझर, ड्राय स्टरलायझर. ह्याच्यावरती मी पूर्वी पण व्हिडिओ केलेला आहे. ह्याच्यामध्ये UV रेज पास होतात, हीट जनरेट होते. ह्याच्यामध्ये मी मेकअपचे ब्रश ठेवून दिलेले आहेत. इथे टायमिंग तुम्हाला ॲडजस्ट करायचा आहे. साधारण 10-15 मिनटं 30 मिनिटापर्यंत तुम्हाला तो टायमिंग ॲडजस्ट. त्याच्यातनं UV रेज पास होतात, त्याच्यातले असलेले बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन डिस्ट्रॉय व्हायला मदत होते. मेकअप आर्टिस्ट, चांगला मेकअप आर्टिस्ट होणं, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट होणं सोपं नाही आहे बरं का. ज्यांनी माझ्याकडनं मेकअप केलेले आहेत, माझे ब्राईड्स झाले, माझे स्टुडंट झाले, माझे क्लायंट झाले, तर मी नक्की हे सगळे स्टेटमेंट दिलेले आहे खरे आहेत का, हे मी वापरते का, हे डिस्पोजेबल गोष्टी वापरते का, नक्की कमेंट करा. का उगाचच व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला कमेंटवरनं नक्की लक्षात येईल. असे खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ, टिप्स, DIY घेऊन भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. धन्यवाद.